पंतप्रधान मोदी 16 ऑक्टोबरला बारामती दौऱ्यावर असल्यानं चर्चांना उधाण. आमचा पक्ष एनडीए सोबत जाणार असल्याची चर्चा 12 वर्षांपासून सुरू आहे. आणखी 3 वर्ष चर्चा झाली तरी हरकत नाही. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तिरंग्याचा केक कापणाऱ्या चेन्निथला यांनी देशाची माफी मागावी. तिरंग्याचा अवमान करणाऱ्या काँग्रेसला देश राष्ट्रभक्तीचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका. पालकमंत्री झालो आता सर्वांना सोबत घेऊन जाऊ. अनिकेत तटकरे यांना आमदारकी मिळाली त्याच दिवशी वाद संपला. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य आहे. पालकमंत्री पदाबाबत महायुतीच्या 3 प्रमुख नेत्यांनी निर्णय घेतलेला आम्हाला मान्य आहे. तिसरी मुंबई म्हणून रायगडकडे पाहिलं जातं. जिल्ह्याच्या विकासात बाधा येऊ नये. मंत्री अदिती तटकरेंचं वक्तव्य आहे. मीरा भाईंदर महापालिकेत पुन्हा राजकीय रणकंदन. शिवसेना नगरसेविकांचा सभात्याग. महासभेत बोलू देणार नसाल तर बोलवताच कशाला, शिवसेना नगरसेविकांचा सवाल आहे. वंदे मातरम वादावरून भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगनाचा काँग्रेसवर हल्लाबोल. पाकिस्तानच्या लोकांनाही एवढा त्रास झाला नसेल. काँग्रेसने स्वतःचं हसू करून घेतलंय. कंगनाचा हल्लाबोल आहे. सचिन अंदुरे विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार. अंदुरे यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिल्यानं अमित दाभोलकर यांची ही प्रतिक्रिया आहे. 16 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती दौऱ्यावर. शरद पवार यांची माहिती. 16 ऑक्टोबरला विद्याप्रतिष्ठानचा स्थापना दिवस आहे. विद्याप्रतिष्ठानाच्या कार्यक्रमानिमित्त बारामती दौरा. खासदार विनोद तावडेंवर आता भाजपकडून नवी जबाबदारी. विनोद तावडेंची उत्तर प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची घोषणा आहे. मंत्री गोगावलेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर गोगावलेंकडून भेट. गोगावलेंनी शिंदेंचे आभार मानले. गोकुळ दूध संघ निवडणूक. औसायनातील 492 दूध संस्थांना मताधिकारी. आईचा फोटो आयुष्यभर शोधूनही मिळाला नाही. मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितले आयुष्यातील भावनिक आठवणी. रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले. सोलापुरात समर्थकांचा जल्लोष. समर्थकांकडून फटाके फोडत आनंद व्यक्त. अन्न औषध निरीक्षक भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरण अद्याप तपासात कोणतीही प्रगती झाली नसल्याचा दावा. रोहित पवारांनी घेतली आहे मुंबई आयुक्त पोलिसांची भेट. आदित्य ठाकरेंकडून हिंजवडी परिसरात पाहणी. हिंजवडी परिसरातील खड्डे आणि रस्त्यांची पाहणी केली. आयटीआय अभियंते यांच्याकडून आढावा देखील घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची लाडक्या बहिणींना भेट. धर्मस्वातंत्र्य कायदा 28 ऑगस्टला महाराष्ट्रात अंमलात येईल. राज्यपत्रात अधिसूचना प्रकाशित. खोटे भ्रम आणि स्टंट करणारे वक्तव्य. आशिष जयस्वाल यांची हुसेन तलवाईंवर टीका. इतके दिवस तुम्ही गप्प का बसला होतात. आशिष जयस्वाल यांचा हुसेन तलवाईंना सवाल आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलाय. भरत गोगावलेंनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. सदिच्छा भेट घेत आभार मानले. कोल्हापूरच्या महापौरांच्या प्रभागात समस्यांचे ग्रहण. माळ परिसरातील नागरिकांनी चिखलात उभं राहून निदर्शनं केलेत. महापौरांचं नगरसेवक प्रभागात फिरकलं नसल्यानं नागरिकांचा संताप. मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यक्रमानंतर जागेचे शुद्धीकरण. कोल्हापुरातील भीमशक्ती सामाजिक संघटना आक्रमक. दलित समाजाचा अवमान केल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन. फलटणच्या सिद्धाली शहा ठरल्या देशातील सर्वात तरुण नगरसेविका. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये ऐतिहासिक नोंद. माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सन्मान. उल्हासनगरमध्ये शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात जाणून बुजून खड्डे भरवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिवसेनेचा भाजप नगराध्यक्षांवर आरोप आहे. नगराध्यक्षांनी सर्व आरोप फेटाळलेत. मोठ्या नेत्यांच्या लेव्हलवर काही चर्चा झाली असेल. आमच्या समोर अशी चर्चा झालेली नाही. हुसेन तलवाई यांच्या दाव्यावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया. आरक्षण संपल्याचं ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सांगावं. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य. 1 तारखेला आम्ही काहीही झालं तरी मुंबईला जाणारच. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा निर्धार. ओबीसी नेते लक्ष्मण हाके इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर. कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिले पंचतारांकित हॉटेल उभारणार. 15 वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाला आता गती. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवलंय. नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी. मराठी जयंतीसाठी विशेष चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार. तंत्रज्ञान व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून नव्या प्रेक्षक वर्गाला जोडण्याचा प्रयत्न. मंत्री आशिष शेलारांची ही माहिती आहे. उत्तम कॅबिनेटसाठी मोदींना फडणवीस यांची गरज आहे. फडणवीस दिल्लीत जावे म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांना मिळाला कुठल्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा अधिकार. सरकारकडून महाराष्ट्र शासन पद्धतीत नियम 2026 अधिसूचित. ठाण्यातील कार्यक्रमाला भाजपच्या मंत्र्यांची आमदारांची दांडी. निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव असतानाही मंत्री आणि आमदार गैरहजर. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करायची इच्छा. रामदास आठवले यांचं वक्तव्य.
अभिजित तिपकेंना राष्ट्रीय युथ अध्यक्ष बनवण्याची तयारी, रामदास आठवले यांचं वक्तव्य. एनटीएमधल्या 3 कर्मचाऱ्यांवर बरखास्तीची कारवाई. नेटची 3 विषयांची परीक्षा रद्द करावी लागल्यानं कारवाई. नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींची एनटीएच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा, एकनाथ शिंदेंचे महापालिकेंना कडक आदेश आहे. भाजपच्या राष्ट्रीय आयटी सेल प्रमुखांना हटवलं. अमित मालवीय यांना पदावरून हटवण्यात आलंय. दीपक म्हस्के यांची आयटी सेल प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. जनगणनेतील ओबीसी कॉलमच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक. राहुल गांधींच्या उपस्थितीत आज दिल्लीत बैठक. नवनाथ वाघमारे पोलीस संरक्षणात फिरतोय. बीडमध्ये आणि राज्यात दंगली घडवायच्या आहेत का, गंगाधर काळकुटेंचा संताप आहे. मेळघाटातील जटाशंकर धबधब्याचे मनमोहक दृश्य, निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी आहे. सरकारी शाळांमध्ये फोटो व्हिडिओग्राफीला बंदी. राजस्थान सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्वे जारी. राजस्थानातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्तीला बंदी आहे. नागपूरची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्कार जाहीर. दिव्या देशमुख ठरली आहे 4थी भारतीय महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर. पुणे शहरात 14 दिवसांसाठी जमावबंदी आदेश लागू. ईद ए मिलाद, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन सणांच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आला. अभिनेता अजय देवगण यांनी घेतलं त्र्यंबकेश्वराचं दर्शन. मंदिर समितीचे विश्वस्त स्वप्नील शेलार यांनी केलं अजय देवगण यांचे स्वागत. बुलढाण्याच्या मेहकर येथील ऐतिहासिक कंचनी महाल दुर्लक्षित नर्तिकेच्या हट्टाची अनोखी कहाणी आजही चर्चेत आहे. संवर्धनाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार. आरक्षण उपवर्गीकरणाच्या स्वागतासाठी आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवडमध्ये मोर्चा. विविध समाज घटकातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. पुण्याच्या इंदापुरात मराठा समाज आक्रमक. नवनाथ वाघमारेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पोलीस ठाण्यासमोर मराठा तरुणांचा भर उन्हात. अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलमधील आदिवासी विद्यार्थ्यांचं मृत्यू प्रकरण. आदिवासी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांच्याकडून शाळेची पाहणी. किचनमध्ये आढळली प्रचंड अस्वच्छता. मीरा भाईंदर महासभेच्या कारभाराच्या थेट प्रक्षेपणासाठी नागरिकांचा आक्रमक पवित्रा. हातात पोस्टर्स घेऊन निदर्शन. मुख्यालयात प्रवेश करणाऱ्या भाजप नगरसेवक आणि महापौरांना दाखवले पोस्टर्स. सिल्लोडच्या हजरत शमशेर चिस्ती उर्फ बगदादी रहमतुल्ला यांचा संदल आणि उरूस उत्साहात. खासदार कल्याण काळे आणि आमदार अब्दुल सत्तार यांची भेट. नागरिकांना शुभेच्छा दिल्या. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी शेकडो वर्षांची परंपरा अद्याप कायम. 300 महिला ओढ्याच्या काठावर एकत्र आल्या आणि रंगला पारंपरिक बोरीचा बार. अर्धा पावसाळा संपला तरी बीड जिल्हा तहानलेलाच आहे. बीड जिल्ह्यातील 164 प्रकल्पांपैकी 28 प्रकल्प कोरडे ठाक. उर्वरित 136 प्रकल्पात 14.38% पाणीसाठा. चाकण महाळुंगे औद्योगिक क्षेत्रातील कंपनीच्या स्थलांतरावर कायमस्वरूपी निर्णय घेण्याची मागणी. जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रेंचं आंदोलन. नांदेडमध्ये लेंडी प्रकल्पग्रस्तांचा 1 वर्षानंतर पुन्हा टाहो. हसनाळ गावातील शेकडो ग्रामस्थांनी पाण्यात उतरून केलं जलसमाधी आंदोलन. पुनर्वसनासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन. हिंगोलीत अभिजित तिपके यांच्या गावातील शाळा झाली चकाचक. तिपकेंच्या शाळा ठीक करो आंदोलनानंतर ग्रामपंचायतीचा पुढाकार. वंदे मातरमच्या गायनात अडथळा आणल्याप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार. नव्या कायद्यानुसार कारवाई करण्याची भाजपची मागणी. नवनाथ वाघमारेंविरोधात सोलापुरातील महिला आक्रमक. नवनाथ वाघमारेंच्या फोटोला जोडे मारत आंदोलन. वाघमारेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध. मुंबई मनपा रुग्णालयात गोविंदांसाठी विशेष वॉर्ड बेडची व्यवस्था करा. दहीहंडी गोपाळकाला भाजप युवा मोर्चाची मागणी आहे. युवा मोर्चा अध्यक्ष दीपक सिंह यांचं तावडेंना निवेदन आहे. पीक विम्याच्या रकमेसाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत. बीडच्या पाथरुडमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको. पीक विमा रकमेसाठी पंढरपूर खामगाव महामार्ग 1 तास ठप्प आहे. पुण्याच्या म्हाळुंगेमधील अपघात प्रकरणात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल. मात्र खराब रस्त्याला कारणीभूत अधिकाऱ्यांवर कारवाई नाही. श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या आगमनानं संपूर्ण खामगाव परिसर दुमदुमलाय. आज श्रींच्या पालखीचा मुक्काम खामगावात असून श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे खामगाव येथे जल्लोषात स्वागत. नागपूरच्या काही शाळांना धमकीचे मेल प्राप्त झाल्याने खळबळ. ईमेलमध्ये खालिस्तानचा उल्लेख करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून तपास सुरू. अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ. महर्षी पब्लिक स्कूल विरोधात आदिवासी संघटना आक्रमक. नवी मुंबईतल्या रिक्षा चालकाची मुजोरी. मराठी नाही बोलूंगा, पैसा भी कमाऊंगा. मुजोर रिक्षा चालकाचे थेट परिवहन मंत्र्यांना आव्हान.
जरांगेंकडून मुंबईमध्ये आंदोलन करण्याची तयारी सुरू. 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी पोलिसांकडे अर्ज. मुंबईतील आझाद मैदान पोलिसांकडे केला परवानगीसाठी अर्ज. जालन्यात बंजारा समाजाच्या तरुणांचं उपोषण. एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण. उपोषणाचा आजचा 5वा दिवस. अभिजित दीप यांच्या हिंगोलीतील आंदोलनाला यश. शिक्षकांची कमतरता असल्यानं शिक्षक देण्याची मागणी केली होती. तात्काळ शिक्षण विभागाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. एका व्यक्तीकडून रेल्वेवर दगडफेक. नवी मुंबईतील दिघा येथील हा प्रकार. दगडफेक करून रेल्वे प्रवाशांना अश्लील हातवारे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन. मुंबई हायकोर्टाकडून सचिन अंदुरेला जामीन मंजूर. सचिन अंदुरेच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती. वाशिममध्ये शिवभोजन केंद्राचे अनुदान रखडले. अनुदान न मिळाल्यानं 6 केंद्र बंद. इतर केंद्र चालकही आर्थिक अडचणीत. दैनंदिन खर्च भागवताना केंद्र चालकांची मोठी कसरत. मल्लिकार्जुन खरगेंच्या समर्थनार्थ काँग्रेस रस्त्यावर. भाजप विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सामूहिक मुंडन. चेंबूरमध्ये काँग्रेसचं अनोखं आंदोलन. काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या नेतृत्वात हे आंदोलन आहे. आंबाघाट अवजड वाहनांसाठी अनिश्चित काळासाठी बंद. संरक्षण भिंतीचे काम चालू असतानाच रस्ता खचल्या. अवजड वाहनांना राजापूर मार्गे अणुस्कुरा घाटातून वळसा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.